नमस्कार मित्रांनो, मी करण आहे आणि मी माझी एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. ही एकदम खरी घडलेली घटना आहे. माझ्या पत्नीचे नाव गीता आहे आणि ती एकदम सरळ होती. माझे वय 25 आहे आणि तिचे वय पण 25 आहे. माझी पत्नी खूप सुंदर आहे आणि मी पण दिसायला चांगला आहे. ती एकदम गोरी पान आहे. माझा तर तिला पाहून एकदम दाटतो. मित्रांनो, ही घटना 3 वर्षापूर्वीची आहे. तेव्हा माझ्या लग्नाला 2 वर्षे झाली होती आणि आम्हाला मूल नव्हते. मित्रांनो, मी जिथे नोकरी करीत होतो तिथे खूप मला टेन्शन होते. लग्नाच्या 2 वर्षे सर्व चांगले चालले, पण नंतर नोकरीच्या टेन्शनमुळे हळूहळू आमच्यामध्ये भांडण होऊ लागले. एक दिवस माझी पत्नी मला म्हणाली की काय झाले आहे. मी तिला सांगितले की ऑफिसमध्ये माझा बॉस मला विनाकारण त्रास देतो. मग तिने मला सांगितले की तुम्ही दुसरीकडे नोकरी शोधा. पण तुम्हाला माहिती आहे की आजकाल नोकरी मिळणे किती अवघड आहे. मित्रांनो, तसे माझे 3 बॉस आहेत. पहिला आहे उमेश आणि तो 45 वर्षाचा आहे. दुसरा आहे अजय, तो 42 वर्षाचा आहे आणि तिसरा आहे अमित, तो 40 वर्षाचा आहे. माझा बॉस अजय खूप कडक माणूस आहे आणि तो मला खूप त्रास देतो आणि बाकीचे त्याला काही बोलत नाहीत. कारण फक्त तोच बिझनेस पाहत होता. त्याचे माझ्या ऑफिसमधील एका कमी वयाच्या मुली बरोबर संबंध होते आणि ही गोष्ट सर्वांना माहिती होती. माझी बायको एक धार्मिक स्त्री होती आणि तिला बाहेर फिरणे, मजा करणे आवडत नव्हते. आमच्या ऑफिसमध्ये खूप वेळा पार्टी होत असे आणि त्यामध्ये सर्वांना फॅमिली बरोबर यायचे आमंत्रण असे. पण मी माझ्या पत्नी बरोबर कधी पार्टीला गेलो नव्हतो कारण ती नेहमी नकार द्यायची. मी तिला खूप समजावले पण ती कधी तयार होत नसे. एक दिवस आमच्या ऑफिसमध्ये पार्टी ठेवली होती आणि आम्हाला सर्वांना आमच्या फॅमिली बरोबर जायचे होते. मी त्या दिवशी कसे तरी गीताला पार्टीसाठी तयार केले होते. गीताने तेव्हा लाल रंगाचा ब्लाऊज घातला होता आणि तिने ओठावर लाल रंगाची लिपस्टिक लावली होती. तिने तिचे केस मोकळे सोडले होते. माझ्याकडे वेळ नव्हता, नाही तर तिला मी खूप केले असते, अशी ती सुंदर दिसत होती. आम्ही पार्टीला पोहोचलो आणि तेव्हा सर्व लोक आले होते आणि काही यायचे बाकी होते. मी गीताला माझ्या बरोबर काम करणाऱ्या लोकांबरोबर भेट करून देत होतो. काही वेळाने माझा बॉस अजय माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की ओह करण, तर ही आहे तुझी पत्नी. आता मला समजले की तू हिला का पार्टीमध्ये घेऊन येत नव्हतास, कारण ही खूप सुंदर आहे. आणि त्याचे डोळे माझ्या पत्नीच्या शरीरावर फिरू लागले. गीताला पाहून त्याच्या डोळ्यात एक चमक आली होती. काही वेळाने बोलून मी बॉसला सांगितले की चला जेवण करू. तो म्हणाला तुझा मी नंतर जेवण करेन. मग मी बाजूला जाऊन पाहिले तर त्याची नजर गीताच्या हलणाऱ्या मागच्या बाजूवर होती. मी आणि माझी बायको जेवण करत होतो तेव्हा अजय माझ्या जवळ आला आणि मला विचारू लागला काही अडचण तर नाही ना. तो हे माझ्या पत्नीला विचारत होता. त्याने माझ्या पत्नीला नाव विचारले तर तिने सांगितले गीता, आणि तो म्हणाला खूप गोड नाव आहे. मित्रांनो, मला वाईट वाटत होते पण मी काय करणार. गीता माझ्याकडे पाहत होती आणि मला तेव्हा वाटले की माझ्या बॉसची माझ्या पत्नीवर वाईट नजर पडली आहे. मी खात्री करायला दोघांना सोडून वॉशरूम मध्ये निघून गेलो आणि दूर जाऊन पाहू लागलो की तो काय करीत आहे. तो तिच्या बरोबर बोलू लागला पण गीता मला बेचैन दिसत होती आणि ती त्याच्या बोलण्याकडे लक्ष देत नव्हती. मग मी परत आलो तर तो म्हणाला तुम्ही दोघे बसा आणि मी वेटरला सांगतो की तुमचे लक्ष ठेव. तो माझ्या पत्नीच्या जवळ जाऊन बसला. काही वेळाने तो ड्रिंक घेण्यासाठी निघून गेला. तो गेल्यावर गीता म्हणाली हाच तो आहे का जो तुम्हाला त्रास देतो. मी हो म्हणालो. तर ती म्हणाली की हा तर खूप चांगलं वर्तन करीत आहे. एवढ्यात अजय आला आणि त्याच्या बरोबर वेटर पण होता. त्याने मला ड्रिंक दिली आणि मग गीताला देऊ लागला पण गीता नाही म्हणू लागली. तर त्याने तिला हात पकडून दिली. मला सॉफ्ट ड्रिंक पिल्यावर असे वाटले की त्यामध्ये काहीतरी मिसळले आहे. आणि माझी पत्नी पण म्हणाली काही वेगळाच स्वाद आहे याचा. आम्ही ते संपवले. काही वेळाने मला माझी पत्नी म्हणाली की मला वॉशरूम मध्ये जायचे आहे. तर अजय मध्ये म्हणाला काय झाले करण. मी म्हणालो की गीताला वॉशरूम मध्ये जायचे आहे. तर तो म्हणाला चल मी दाखवतो की वॉशरूम कुठे आहे, आणि तो आमच्या बरोबर चालू लागला. मी पण त्यांच्या बरोबर गेलो आणि गीता पण गेली.
मी पण फ्रेश होण्यासाठी आत गेलो आणि बाहेर येऊन पाहतो तर गीता अजयच्या खांद्यावर हात ठेवून बसली होती. तो गीताच्या कमरेवर हात फिरवत होता. मी त्यांच्या समोर आलो तर पाहिले की गीता बेशुद्ध वाटत होती. मग मी बॉसला विचारले की काय झाले, तर तो म्हणाला माहित नाही, बहुतेक चक्कर आली असेल. मी गीताला थोडे हलवले तर मला वाटले की ती बेशुद्ध झाली आहे. माझा बॉस म्हणाला चल हिला पकडून रूम मध्ये चल. बॉसने तिचा एक हात खांद्यावर ठेवला आणि आम्ही रूम मध्ये जाऊ लागलो. मी मागे वळून पाहिले तर तो तिची मागची बाजू जोर जोराने दाबत होता आणि तो मध्ये मध्ये बोट पण घालीत होता. मग आम्ही रूममध्ये पोहोचलो आणि तिला बेडवर झोपवले. बॉस म्हणाला की जा थोडे पाणी घेऊन ये. मित्रांनो, मला माहित होते की मी गेल्यावर हा साला काहीतरी करणार आणि मी बाहेर जायचे कारण सांगून टॉयलेटमध्ये लपलो जे बेडरूम मध्ये होते. मग माझा बॉस दरवाजा जवळ आला आणि त्याने दरवाजा बंद केला, पण त्याने कडी लावली नव्हती. मग मी थोडे पाहिले तर तो माझ्या पत्नीचे ओठ चोखत होता आणि तो तिच्या मांडीवर हात फिरवत होता. त्याचा हात कधी पेठमध्ये जायचा तर कधी मांडीवर जायचा. तो तिला सतत पप्प्या करीत होता. मी पटकन बाहेर आलो आणि दरवाजा उघडला आणि आत आलो. मी जेव्हा आत पोहोचलो तेव्हा तो तिचे डोके दाबत होता आणि मला पाहून म्हणाला की पाणी कोठे आहे. मी म्हणालो की वेटर घेऊन येत आहे. मग तो म्हणाला ठीक आहे, आता मी जातो आणि डॉक्टरला पण पाठवतो. काही वेळाने डॉक्टर आला आणि त्याने गीताला औषध दिले आणि तिला आराम झाला. आम्ही रात्री तिथेच आराम केला आणि हॉटेलच्या रूमचे बिल बॉसने देऊन टाकले. आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आलो आणि मी ऑफिसला जायला तयार झालो. तेव्हा गीता अजून आराम करीत होती. मी ऑफिसला पोहोचलो तर माझा बॉस खूप प्रेमाने बोलत होता आणि मग मला तिची सेक्रेटरी म्हणाली की करण जाताना बॉसला भेटून जा. आता मी पीसी बंद करून बॉसच्या रूम मध्ये गेलो तर तो म्हणाला करण ये बस. मित्रांनो, तो कधी मला सरळ बोलत नव्हता, तो आज मला बसायला सांगत होता. मग तो मला म्हणाला की गीता कशी आहे. मी म्हणालो की आता चांगली आहे. तो म्हणाला तिला काय झाले होते, तिने काही सांगितले का. मी सांगितले की ती म्हणत होती की तिला चक्कर आली होती आणि थकवा वाटत होता. मग बॉस म्हणाला बघ करण, मला असे वाटते की मी तुझ्या बरोबर वाईट वागतो आणि म्हणून मला माफ कर. मी मनातल्या मनात म्हणालो की साला सॉरी तर म्हणेलच कारण त्याने माझ्या बायकोचे ओठ चोखले होते. त्याने माझ्या बायकोच्या पॅन्टीमध्ये हात घातला होता आणि तिला करायची तयारी करीत होता. मला माहित होते की तो असे काहीतरी बोलणारच, पण मी विचार केला नव्हता की मी काय उत्तर देणार. शेवटी तो त्याच्या अवकातीवर आला होता. मग तो मला म्हणाला बघ करण, माझी पत्नी वारली त्याला 10 वर्ष झाली आहेत आणि मी एकदम एकटा आहे. त्यामुळे मी थोडा चिडचिडा बनलो आहे. तू प्लीज माझ्या बोलण्याचे काही वाईट वाटून घेऊ नको. मला वाटत आहे की मी तुला पुढे करू आणि तुझा पगार पण वाढवू. तुला कंपनीकडून एक कार देतो. तू भाड्याने राहतोस, तुला कंपनीकडून घरासाठी लोन देतो. मी हे सर्व ऐकून विचार करीत होतो की त्याला काय उत्तर द्यावे, कारण मला त्याच्या या सर्व गोष्टी देण्यामागचे कारण माहिती होते. मी वाट पाहू लागलो आणि तो म्हणाला की बघ यार, तुला माहिती असेल की एकटा माणूस कसा टेन्शन मध्ये राहतो. मी म्हणालो हो सर, मी समजू शकतो. मग बॉस म्हणाला तू समजू शकत असशील तर तुला हे पण समजत असेल की पत्नी नसताना लाईफ कशी बोरिंग बनून जाते. मी बाहेर खूप मजे केले आहेत पण ती संतुष्टी मिळत नाही. मग मी म्हणालो की हो सर, आणि मी मनात विचार करू लागलो की आता हा खरी गोष्ट सांगणार आहे. तो म्हणाला की जेव्हा तुझे लग्न झाले होते तेव्हा मी पण आलो होतो आणि तुझ्या पत्नीला मी पाहिले होते. यार, ती खूप सुंदर आहे आणि ती जितकी सुंदर लग्न करताना होती त्यापेक्षा जास्त सुंदर कार पार्टीमध्ये दिसत होती. मित्रांनो, मला आता समजले की गोष्टीची सुरुवात कुठून झाली आहे. माझे लग्न झाल्यावर 3 महिन्यांनी याने मला त्रास द्यायला सुरुवात केली होती आणि त्यावेळी मला हे समजले नाही, पण मला आता सर्व समजू लागले होते. मग तो पुढे म्हणाला मी जे ऑफर तुला दिले आहेत ते सर्व पूर्ण होऊ शकतात, पण माझी एक अट आहे. मग मी विचारले की काय अट आहे सर. तर तो म्हणाला तू वाईट वाटून घेऊ नको, आणि तो मला माझ्या पत्नीला करण्याची गोष्ट करू लागला. मला तर आधीच सर्व काही समजले होते, पण मी तरी म्हणालो तुम्ही हे काय बोलत आहात सर.
मग तो म्हणाला, बघ करण, आपल्या ऑफिसमध्ये अजून खूप लोक आहेत आणि त्यांची पत्नी पण सुंदर आहे. मी ही ऑफर त्यांना दिली तर ते कधीच नकार देणार नाहीत. पण तुझ्या बायकोची गोष्टच निराळी आहे. तिचे ओठ काय आहेत आणि काय छाती आहे. मी तर पहिल्या दिवशी जेव्हा तिला तुझ्या लग्नात पाहिले होते तेव्हा तिच्यावर फिदा झालो होतो. आणि आता तू बोल. मित्रांनो, मी काय बोलणार. मी म्हणालो की सर, मला विचार करायला काही वेळ पाहिजे. तर बॉस म्हणाला, ठीक आहे, तू मला विचार करून उद्या सांग. जर हो असेल तर ऐश करायची तयारी कर आणि नाही असेल तर दुसरी नोकरी शोधायला लाग. अरे माझ्या देवा, आता तर मी खूप वाईट फसलो होतो. एका बाजूला माझा मूर्ख बॉस होता आणि दुसऱ्या बाजूला माझी सती सावित्री बायको होती. मी रात्रभर विचार केला की ऑफर तर चांगली आहे आणि जर नाही म्हणालो तर दुसरी नोकरी शोधावी लागेल. खूप वेळ विचार करून मी ठरवले की हो म्हणायचे. मग दुसऱ्या दिवशी मी ऑफिसमध्ये पोहोचलो आणि काही वेळाने मला बॉसने बोलवले आणि मला विचारले की काय विचार केला. तर मी खूप विचार करून उत्तर दिले की हो बॉस. पण मी म्हणालो की गीता तयार होणार नाही. तर बॉस म्हणाला की त्याचा मार्ग मी तुला सांगतो. बघ, मी तुला काही औषध देतो आणि ते रोज तू तिला पाच. तिची करायची तहान इतकी वाढेल की ती एक नाही 4 जणांबरोबर करायला तयार होईल. पण तू आता तिला संतुष्ट करायचे बंद कर आणि तू तिला सांग की माझा मूड नाही. आणि कधी कधी 2 ते 3 ठोक्यात काढून टाक, म्हणजे तू तिला संतुष्ट करू नको. पुढच्या 20 दिवसात ती तयार झाली पाहिजे. 20 दिवसांनी तू तिला माझ्या जवळ ठेवून इकडे तिकडे जात जा. मग मी म्हणालो की ठीक आहे आणि मी तसेच केले. बॉसने मला 30 गोळ्या दिल्या सकाळ आणि संध्याकाळ घेण्यासाठी. मी घरी गेलो आणि गीताला सांगितले की मी तुझ्यासाठी कॅल्शियमच्या गोळ्या घेऊन आलो आहे आणि तू या सकाळ संध्याकाळ दुधाबरोबर न विसरता घेत जा. आणि ती म्हणाली, ठीक आहे. मित्रांनो, जास्त स्त्रियांना कॅल्शियमची कमतरता असते आणि त्या रात्री मी गीताला केले आणि मला तिची मागची बाजू खूप आवडते म्हणून मी जेव्हा तिला करतो तेव्हा तिच्या भेगेत माझी जीभ जरूर लावतो. मग त्या रात्री मी तिला केले, पण थोडे कमी. दुसऱ्या दिवशी मी स्वतः तिला कृष्ण गोळ्या दिल्या आणि त्या रात्री तिच्या बरोबर काही केले नाही. मग 3 दिवसांनी मी तिला रोज गोळ्या देऊ लागलो आणि मी तिला करत नव्हतो. मित्रांनो, आता त्या गोळ्यांचा असर होऊ लागला होता आणि आता ती करून घ्यायला खूप बेचैन होऊ लागली. पण मला तिचे हे पाहवत नव्हते म्हणून मी तिच्यापासून थोडा दूर राहत होतो आणि हळूहळू माझ्या बॉसला तिच्या जवळ आणत होतो. आता त्यांच्यामध्ये हसून बोलणे वाढले होते. माझा बॉस जेव्हा मी घरात नसतो तेव्हा काही ना काही कारण काढून माझ्या घरी येऊ लागला. आता ते एकमेकांच्या खूप जवळ येऊ लागले होते आणि काही दिवसांनी या गोष्टीचा फायदा घेऊन बॉसने माझ्या बायको बरोबर जवळीक वाढवली होती. तो तिने बनवलेल्या जेवणाची प्रशंसा करू लागला आणि तिला नवीन नवीन गिफ्ट आणून देऊ लागला होता. याचा फायदा घेऊन त्याने माझ्या पत्नी बरोबर संबंध बनवले आणि तो तिल करून तिची तहान भागवू लागला. आता माझी बायको त्याच्या बरोबर करून घेऊन खूप आनंदी राहू लागली. माझ्या बॉसने मला कंपनीच्या काही कामाने काही दिवसांसाठी बाहेर पाठवले आणि जोपर्यंत मी आलो नाही तोपर्यंत तिने माझ्या बायकोला मनसोक्त केले. तो तिला हॉटेलमध्ये घेऊन जाऊन पण करत होता आणि मी मनातल्या मनात त्यांचा खेळ आठवत होतो. मित्रांनो, हा होता माझ्या पत्नीचा माझ्या बॉस बरोबर खेळ. त्याने माझ्या पत्नीला करून खूप वेळा संतुष्ट केले आणि आता तर मी ऑफिसला निघून गेल्यावर तो माझ्या घरी येतो आणि माझ्या बायकोला संतुष्ट करतो.